तर सध्या बघा तुम्ही याला आता तिसरा चौथा दिवस आहे पावसाला. म्हणजे काल रात्री परवा दिवशी आणि कालच्याला दिवसभर असा लगातार 3-4 दिवसापासून म्हणजे थोडा थोडा पाऊस आहे, जास्त नाही पाऊस पाहिल्यावानी, पण पाऊस चालूच आहे. त्याच्यामुळं आता कसं आहे वातावरणात आपलं यंदा म्हणजे मिळत नाही काही, आता वातावरण कधी पावसाळ्यात पाऊस पडतो काही हिवाळ्यात पडतो त्याचं काही मिळत नाही. तर हे बघा तुम्ही आता हे जे आपलं कापूस ही कबड्डीचं जे वाण होतं याला आता पाला तर नव्हताच आपल्याला, पण आता याला एक शेवटची येचणी आपल्याला करून घ्यायची होती, एक शेवटची येचणी. त्याच्यानंतर आपल्याला मोडून आपलं दुसरं पीक करायचं होतं. पण आता विषय आता तुम्ही बघा आता झाला लगातार 2-3 दिवस पाऊस असल्यामुळं आता या झाडाला बघा तुम्ही, याला आपल्याला पाला दिसायला लागला या झाडाला. आता या झाडाला बघा हे पाला लागलेला आहे, म्हणजे या 2-3 दिवस लगातार पाऊस चालू ना, आणि खाली वल बी भरपूर वल आहे. तर आपण याच्यामध्ये आता बिगर खर्च आपण एक प्रयोग आणखीन एक करणार आहे. आता आपल्याला हे याचं वेचणे करून आपल्याला हे याच्यामध्ये आपल्याला दुसरं पीक करायचं होतं. पण आता आपलं हे पाला दिसल्यामुळे आपल्याला आता याच्यामध्ये आपण एक बिगर खर्चिक प्रयोग असा करणार आहे का, याला आपण हे पाऊस आता जर उघडला तर आपण याला एक ठिबकने परत एक पाणी देणार आहे. आणि जर याला हे पाल्यानंतर जर याला पात जर लागलं आणि आपलं जर वाटलं की हे पात आपल्याला सक्सेस होईल मग दुडीमध्ये, तर आपण याला एखादी फवारणी करणार आहे. म्हणजे फवारणीचा खर्च आपण वाढवणार आहे. आता कोण फवारणी करत असतं, पण आपण त्याला एक फवारणी देणार आहे याची बोंडअळीसाठी. जरी याला माल लागला तर आपण ती बोंडअळी व्हावं नाही म्हणून आपण याला फवारणी देऊ. आणि आज जर बघितलं तुम्ही तर आज तारीख आहे 30 ऑक्टोबर आहे आणि गुरुवारी 30 ऑक्टोबर 2025 आहे. तुम्ही बघा आता सुरुवातीला पाऊस नाही पडायला यंदा त्याला, आणि शेवट जेवढा ते काय आता यंदा मालाच्या उत्पन्नाचं तर भरपूर कमीच आहे झालेलं म्हणण्यापेक्षा. पण त्याच्यामध्ये शेवटी आता उत्पन्न कमी असून पण पाऊस असा करू राहिला का केव्हा बी जावं वातावरण तयार होऊन तेव्हा पाऊस पडतो. त्याच्यामुळे आता आपण याला एक बिगर खर्ची एक वेगळा प्रयोग करू आणि आपण ती सारखी उपटून टाकू नंतर.